आपली गाडी सर्व्हिस सेंटरला सोडलेली आहे. पण सगळ्यात मोठा टास्क असा होता की आता घरी कसं जायचं. भरपूर दिवस झालं आपण रिक्षात बसलो नव्हतो. आज आपण रिक्षाने घरी जाऊ. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. काल परवाचे ट्रॅव्हल ब्लॉग कसे वाटले भाऊ कमेंट करून नक्की सांगा. लय एफर्ट्स लावले पण पाहिजे तसे व्ह्यूज नाही आले. चालायचंच काय विषय, आत्ता नाही आले नंतर आहे ते टाकणं. कन्सिस्टन्सी आपलं काम. सीन असं आहे की दुपार झाले 3 वाजलेले आहेत आणि बाहेर एक नंबर पावसाचं वातावरण झालेलं आहे. आजचं शेड्यूल एवढं काय असं नाही आहे पण भरपूर दिवस झालं आपली व्यासपा सर्व्हिस सेंटरला टाकायचं नियोजन चालू आहे माझं. मला वेळच भेटताना आज म्हणलं निवांत आहे पहिली ती गाडी सर्व्हिसिंगला टाकू, कारण त्याचा यूजच नाही आहे ना जास्त. पण आता म्हणलं पडून पडून खराब होण्यापेक्षा सर्व्हिसिंग करून वापरलेलं परवडतं. कारण शॉर्ट कसा असतो, काम करणाऱ्या गोष्टीपेक्षा जी गोष्टी पडून राहते ना त्या गोष्टीला मेंटेनन्स जास्त असतो. त्यामुळं मला व्यासपा आपली सर्व्हिसिंग करावं आणि लोकलला वापरावी. तर चाललेलं आहे. ॲक्च्युली सीन असं की कोणच नाही आहे सोबत. गाडी सर्व्हिसिंगला द्यायला चाललेलं आहे पण येतानाचा विषय आहे माझा. सो बघू आज काय नियोजन करतोय. जाताना मस्त मी माझी गाडी घेऊन जाईल पण येताना मला जुगाड लावायला लागेल घरी येण्यासाठी. लेट्स सी कसं काय होतंय. स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. सो गाईज चला, मोक्कर पाऊस झाला माहिती का निघायच्या टायमिंगला. मग 10-15 मिनिटं थांबलो आणि मग थांबला पाऊस. मग निघालेलो आता शोरूमला. बघू काय म्हणते ते शोरूमला. मेन म्हणजे खर्च विचारायला लागतो. एकदा ही गाडीची सर्व्हिसिंग करण्यात आणि मारुती स्विफ्टची सर्व्हिसिंग करणं म्हणजे एकच आहे. पर सर्व्हिसिंगला 4,000-5,000 असं बिल येतं. सो गाईस काय योग आहे की बघा, आपल्या तिकडं तुफान पाऊस होता आणि इकडं पाऊस नाही. रोड पण वल्ला नाही सहसा. असं लई लांब पण नाही शोरूम. 5-10 मिनिटाच्याच अंतरावर आहे. पण कंटाळा बाकी काही नाही. कंटाळा इतका येतो ना मला, कंटाळाचा पण विषय नाही. सकाळी पण मी निघालेलो पण पाऊस आला म्हणून थांबलो. थोडा वेळ थांबलो म्हणलं आता निघावा. परत पाऊस आला परत थांबलो. आत्ता निघालो मग ॲक्च्युअल मध्ये. आता पाऊस जरा थांबलेला आहे. क्लाउड्स बघा कसे दिसतात एक नंबर. वातावरणच भारी आहे. या वातावरणात फिरायची मजाच वेगळी. पण काय करता, अमावस्या पौर्णिमेला फिरतो आपण आणि फिरलं तरी तुम्ही काही व्ह्यूज द्याय ना मला. त्यामुळे माझा उल्हास आहे ना. काल मला इतका उल्हास आलता ना मला लय भारी. आता व्हिडिओ होत्या ब्लॉग लय भारी एडिट झालेलं आहे. आता असंच करू तर तुम्ही 1000-1200 व्ह्यू दिल्यावर कसं चालायचं माझ्या ब्लॉगला. एवढी मेहनत करतोय त्या हिशोबाने जरा ॲप्रिशिएट करा. मिनिमम 10,000 तरी व्ह्यू द्या. चालायचं आपलं काम आहे टाकणं. पब्लिकने कौल देणं न देणं ते तुमच्या हातात. गाडी चालताना फुटेज प्रॉपर यावी. माझं तोंड दिसावं. प्रत्येक वेळेस मी काय करतो हे दाखवतो तुम्हाला स्पीडोमीटर. माझं तोंडच दिसत नाही बोलताना गाडी वाजताना. म्हणून माझा विचार चाललाय 360 घ्यावा आता. एवढ्या आता बिग बिलियन सेल चालू होणार. त्यात जर स्वस्तात जर भेटला ना आपल्याला भाऊ 100% आपण इंस्टा 360 घेऊन टाकूया. बाय द वे शोरूमला आलेलं आहे का, समोरच शोरूम आहे. 5 मिनिटाच्याच अंतरावे. जाऊया काय म्हणतात बघूया किती काय कधी देतात काय देतात ते विचारायला लागेल आता. सो गाईस आपली गाडी सर्व्हिस सेंटरला सोडलेली आहे. 2 दिवस लागतील असं त्यांचं म्हणणं आहे पण उद्यापर्यंत होईल असं बघू. गाडी तर सोडली शोरूमला पण सगळ्यात मोठा टास्क असा होता की आता घरी कसं जायचं. मी कोणाला फोनच नव्हता केला की चल गाडी शोरूमला टाकून मग मला घ्यायला दुसरी एक गाडी. मी डायरेक्ट तोंड घेऊन डायरेक्ट आलो. आता घरी जायचं कसं तो एक मोठा प्रश्न आहे. भरपूर दिवस झालं आपण रिक्षात बसलो नव्हतो. सो आज रिक्षात बसूया. जवळपास म्हणजे मी जेव्हापासून कॉलेज सोडले ना तेव्हापासून रिक्षा बस ह्याच्यात बसण्याचा कधीच योग नाही आला. आज म्हणलं चला काय तर थ्रिल करूया. आज आपण रिक्षाने घरी जाऊया. सो बघू रिक्षाची राईड कशी काय होती बघत राहा भाऊ. चला थोडंसं चालत जायला लागेल चौकापर्यंत. तिथून आतमध्ये रिक्षा आहे. कोणी बघाय नको म्हणजे बरं आहे. काय तर म्हणते काय नवीन कुठं ना करायला लागलंय. मास्क लावून बसतो. बघू शकतो त्या समोर एक चौक आहे. त्या चौकातून लेफ्टला आपला आतमध्ये घर आहे 3-4 किलोमीटरवर. सो आता तिकडंच जाऊया. तिथं समोर दिसतंय का, तिथं समोर रिक्षा थांबतात. तिथं जाऊ आणि विचारू सोडतील का किती पैसे घेतात काय माहिती. आता मला ते बी माहिती नाही. चालायचंच करू जरा नवीन काय तर. अरे भाई साहेब इथं एक पण रिक्षा नाही. आता कसं रे इथं रिक्षा थांबतात एवढं मला माहिती आहे.
आता बघायला लागेल जुगाड नाही. येऊन तर थांबलो इथं, पण इथं एक पण रिक्षा नाही. आता जायचं कसं घरी, आणि त्यातल्या त्यात पाऊस पण चालू झालेला आहे. आयुष्यात मला वाटतं रोज उठून मी नवीन काही ना काय तर कुठं ना करतोय ब्लॉगसाठी, आणि ब्लॉगकडून मला तेवढं आउटपुट आहे ना, ते विषय वेगळाच आहे. चालायचंच काय आता वाट बघू मला कोणती रिक्षा सोडेल घरी. आता नाही तर बसने जातो, काय विषय का. तसं फोन केला ना कुणाला तरी 5-10 मिनटात येते, पण म्हणलं जाऊ दे आज जरा वेगळं काय तर कुठं ना करू, रिक्षानेच जाऊ आज घरी. बघत राहा काय होते, भेटते का नाही. खरंच कुणाला तर बोलवायला लागते. रिक्षावाल्याला पहिलं विचारलं की बाबा सोडतो का इथं तो म्हणला भाऊ सोडतो ना. तवाच बसलो रिक्षा. भाऊ एकतर एवढा जोरात पळवत होता ना, त्याला म्हणलं भाऊ आयो चालव, नाही तर जाईल उडून मी बाहेरच्या बाहेर. आणि ते हसून माझ्याकडे बघून म्हणतोय नाही रे भाऊ तू धरून बस, तुला 120च्या स्पीडने पोचवतो इकडं. त्याला म्हणलं नको भाऊ 4 तास लागू दे, मला हाई तासा सोड फक्त. मग काय बसलो ना धरून, आणि भाऊ असला 120च्या स्पीडने गाडी पळवायला लागला ना. त्याला म्हणलं भाऊ जशी गाडी 120च्या स्पीडने पळती तसा तुझा मीटर नाही ना पडायचा. तर ते म्हणते नाही रे भाऊ 10च रुपये दे. त्याला म्हणलं भाऊ 15 घे, पण व्यवस्थित पोचव. पण कसं का व्हायना, ह्याच्यावरून मला माझे कॉलेजचे दिवस तरी आठवले की कसं मी रिक्षाने कॉलेजला जायचो आणि कॉलेजवरून रिक्षाने घरी यायचो. जुने दिवस आठवले अचानक. असो कसं का आहे ना, पण मजा आली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स 1 नंबर होता. थांबा इकडे सावता. पेमेंट केला पैसा. हा पाऊस चालू झाला दिसतंय परत. घरी आलेलं आहे आणि बघा आपला मांडव पण सोडलेला. घरी पोचलेलं आहे. रिक्षात बसून बरं वाटलं, म्हणजे लय दिवसांनी जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जेव्हा मी कॉलेजला जायचो ना तेव्हा रिक्षाने जायचो कॉलेज, नाही का. तिथून हडपसरपर्यंत रिक्षा, तिथून कॉलेजपर्यंत बस, असा प्रवास करायचो रोज. आज लय दिवसांनी रिक्षात बसलो, बरं वाटलं. तुम्हाला तर माहिती आहे लोकांच्यात बोलायचं म्हणजे लय मोठा टास्क आहे, म्हणून काय केलं नंतर बोललो. तुमच्यासाठी काय, तुमच्या पुढं काय हो. ब्लॉग कसा वाटला भाऊ कमेंट करून नक्की सांगा. छोटा ब्लॉग काढलेला आहे रिक्षाचा. बघा असंच काहीतरी गेले चालेल, पण बघा तुम्हाला काय झालं, एवढं भारी मी एडिटिंग, एवढं भारी प्लेस शोधून पण तुम्ही तेवढेच व्ह्यू देत आहे. आणि मी असलं काय केलं तरी तेवढेच व्ह्यू भेटते ते मला. म्हणून मग मी असा विचार करतो मी काय एवढे एफर्ट लावतो. पण नाही, असं विचार करून चालायचं नाही. तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा भारी भारी कॉन्टेंट आणायचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या भावाला विसरू नका, सपोर्ट करत राहा. थोडा का आहे ना वेळात वेळ काढून माझा मिनिमम अर्धा तरी ब्लॉग बघा. मी तर म्हणते पूर्ण बघा, पण ज्याला खरंच लय बिझी आहे त्याने अर्धा तरी ब्लॉग बघा. आणि तुमच्या ह्या भावाला, मराठी माणसाला सपोर्ट करा. आपल्याला 100K सबस्क्रायबर करायचे आपले, त्यामुळे अजिबात स्किप करत नका जाऊ ब्लॉग. मी भरपूर प्रयत्न करेन की डेली ब्लॉग आणायचे, 100% प्रयत्न करेल. तुम्हाला डिसअपॉइंट करून चालायचंच नाही. तुम्ही माझ्याकडून मस्त एक्सपेक्ट करताय की डेली ब्लॉग करावा मी, आणि मी पण 100% प्रयत्न करेन डेली ब्लॉग करायचे. तोपर्यंत आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बाय बाय.